आपण जे गेली 53 वर्ष गोरगरीब आणि अनाथ विद्यार्थ्यांकरता शालेय वस्तूंचं वाटप करत असता 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी, त्याबद्दल तुम्ही 53 वर्ष घेत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात आम्हाला संक्षिप्तरित्या थोडी माहिती दिली तर अधिक उत्तम होईल. आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण मातृभूमी बेघर महिला आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या मार्फत आपण 53 वर्ष या जुन्नर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन सामाजिक सलोखा बंधुभाव मेळावा आपण इथे आयोजित करत असतो. या वर्षी देखील आपण स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज इथे मेळावा घेतलेला आहे आणि सुमारे 500 विद्यार्थी या मेळाव्यात उपस्थित राहिलेले होते. तालुक्यातले जुन्नर तालुका पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, शिक्षण गटविकास अधिकारी आणि त्यांच्याबरोबर बाल विकास अधिकारी हे सर्वजण इथे उपस्थित होते आणि आदरणीय कृष्णराव मुंडे यांचे सुपुत्र माननीय विक्रमसेठ मुंडेही इथे उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय गौतम शेठ लोखंडे, तालुका सरचिटणीस आदरणीय संपत शेठ गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश खरात आणि जुन्नर शहरातले संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं आणि ज्यांनी अतिशय सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते शिंदे साहेब, सोमनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला अतिशय उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. आपण दरवर्षी या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेत असतो. यावर्षी आपण गडचिरोलीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला त्या महिलांना, मुलींना आपण आदरांजली वाहिलेली आहे आणि देशामध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन दिपके नावाच्या अतिशय हुशार अशा विद्यार्थी नेत्यांनी जे विद्यार्थ्यांच्या पेपर फुटीच्या संदर्भात जे आंदोलन केलं, यशस्वी आंदोलन केलं आणि त्यामध्ये जे 21 विद्यार्थी कालवश झाले, त्यांचं बलिदान झालं, त्यांना आपण आदरांजली या निमित्तानं वाहिलेली आहे. आणि म्हणून या देशातल्या गोरगरीब लोकांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र घेऊन आपण सर्व लोकांनी आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे करत असताना ज्या अडचणी आपल्या समाजाच्या समोर किंवा विद्यार्थ्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना सकस आहार मिळावा, त्यांचं शिक्षण चांगल्या जागेमध्ये सुव्यवस्थित व्हावं आणि सरकारने त्यांच्या शिक्षणाकडे विशेष करून लक्ष द्यावं या हेतूने हा मेळावा आपण इथे घेत आहोत. तालुक्यामध्ये 65 आदिवासी गावं आहेत आणि या 65 आदिवासी गावांमध्ये अनुसूचित जातीच्या मुलं जी राहतात त्यांना शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये त्या आपल्या लोकप्रिय सरकारने प्रत्येक आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये किमान 10%
राखीव जागा ह्या अनुसूचित जातीच्या मुलांसाठी आणि दुर्बल घटकातल्या मुलांसाठी राखीव ठेवाव्यात आणि आश्रम शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळावा अशी मागणी आम्ही या मेळाव्यात केलेली आहे। त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये 5 धरणं झालेली आहेत आणि आदरणीय आपल्या आयुष्याचे शिल्पकार आणि आपल्या संपूर्ण जीवनाला वेगळी समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची शिकवण देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची यावर्षी 200वी जयंती साजरी होत आहे आणि म्हणून आपण या मेळाव्यामध्ये सरकारकडे मागणी केलेली आहे की वतूर येथे 1874 साली महात्मा ज्योतिबा फुले येऊन गेलेले आहेत आणि म्हणून चिल्लेवाडी धरणाला आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले जलसागर असे नाव द्यावे अशी एक मागणी आपण तिथे केलेली आहे। माणिकडोह धरणाला या तालुक्याचे माजी आमदार आणि आदिवासींचे शिक्षण महर्षी आदरणीय कृष्णराव मुंडे यांचं नाव द्यावं अशी मागणी केलेली आहे। येडगाव धरणाला वल्लभ बेनके माजी आमदार यांचं नाव द्यावं अशी आपण मागणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पिंपळगाव धरणाला द्यावं अशी आपण मागणी केलेली आहे आणि वडद धरणाला राजमाता जिजाऊचं नाव द्यावं अशी मागणी केलेली आहे आणि ही मागणी करण्यासाठी आपण या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहमतीने हे ठराव मंजूर केलेले आहेत। सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं असं आपण या मेळाव्यामध्ये सूचित केलेलं आहे। याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण इथे केलेल्या आहेत। शासकीय वसतिगृह अनुसूचित जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र म्हणजे कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी या तालुक्यामध्ये समाज कल्याण खात्यामार्फत स्वतंत्र वसतिगृह उभारणी करावी अशी एक मागणी आपण या मेळाव्यात केलेली आहे आणि हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमचं एखाद्या वेळेला जे कमवलेलं धन आहे ते नष्ट होईल, आपल्या ज्या जमिनी आहेत त्याही काही काळानं अल्प होत जातील, परंतु शिक्षण हे आपण जर घेतलं तर ते सतत वाढत जाईल आणि ज्ञानाशिवाय माणसाला दुसरा तरुणोपाय नाही, त्याच्यासारखं धन नाही। म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं आव्हान या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे मेळावे आपण 53 वर्ष इथे करत आहोत। देशामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद करण्यापेक्षा मानवतेचा गजर या देशामध्ये व्हावा म्हणून आम्ही बंधुभाव मेळावा इथे सतत घेत असतो आणि तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं बंधुभाव मेळाव्याच्या निमित्ताने चांगलं वातावरण, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। या तालुक्यामध्ये साधारणतः 250-300 इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत आणि जातीयतेचा जो वणवा आहे तो कमी करण्यामध्ये आम्ही 53 वर्षामध्ये यशस्वी होत चाललेलो आहोत। म्हणून या देशामध्ये धर्माच्या नावावर राज्यकारभार होण्याऐवजी समतेच्या नावाने बाबासाहेबांच्या विचारातून राज्यकारभार व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा सूर्यप्रकाश व्हावा अशी कळकळीची विनंती आम्ही समाज व्यवस्थेला केलेली आहे। समाज व्यवस्थेमध्ये बदल व्हावा अशी मागणी या निमित्ताने विद्यार्थी मेळाव्यात केलेली आहे। सर्व उपस्थितांनी या ठरावांना मान्यता देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे जाहीररित्या अभिनंदन करतो आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती आणि सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं आभार व्यक्त करून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आम्ही
या तालुक्याच्या ज्या प्रियंका महेश शेळके होत्या, यांनी या कार्यक्रमाला विशेष असे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केलेले आहे। त्याचप्रमाणे आमच्या जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टीचे जे सरचिटणीस आहेत आदरणीय संपत सेठ गायकवाड यांनी या कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे रिपब्लिकनचे अध्यक्ष देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शोभा वाढवली, त्याबद्दलही त्यांचेही आम्ही आभार मानतो आहे। आणि आपल्या या कार्यक्रमाचा जो सर्व लोकांनी उपस्थित राहून जो गुणगौरव केला आणि विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व लोकांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।